मंद बासरीचा नाद हवेत तरंगतो. शांत सकाळ, वायात ओलसर गंध. बासरी जणू कुजबुजते, माझ्यातून वाहणारा प्रत्येक श्वास म्हणजे त्याचं अस्तित्व. चला जाणून घेऊया, बासरी म्हणजे श्वासाचं प्रतीक. बासरीचं सर्वात गूढ आणि सुंदर रहस्य म्हणजे ती श्वासाचं प्रतीक आहे. बासरी स्वतः काही करत नाही, ती फक्त रिकामी नळी आहे. पण जेव्हा श्रीकृष्णाचा श्वास तिच्यातून वाहतो, तेव्हा तिच्यातून संगीत उमटतं, प्रेम ओसंडतं आणि जग शांत होतं. हेच सांगतं की जीवनाचं मूळ म्हणजे श्वास आणि श्वास म्हणजेच देवाचं अस्तित्व. बासरी आपल्याला शिकवते की जीवनाचा खरा अर्थ बाहेर नाही, तो आपल्या श्वासात आहे. प्रत्येक श्वास हा देवाचा स्पर्श आहे. जसा कृष्णाचा श्वास बासरीतून संगीत निर्माण करतो, तसाच देवाचा श्वास आपल्या आत चेतना जागवतो. आपण श्वास घेतो तेव्हा देवाचं अस्तित्व आपल्या शरीरात उतरलेलं असतं, पण आपण कधी त्याचं भान ठेवत नाही. बासरी वाजते कारण ती श्वासाला अडथळा आणत नाही. तिच्यात ना विरोध आहे ना अहंकार. ती फक्त प्रवाहाला मार्ग देते. हाच तिचा संदेश आहे. जेव्हा माणूस देवाच्या इच्छेप्रमाणे स्वतःला वाहू देतो, तेव्हाच त्याचे जीवन संगीत बनतं. श्वास म्हणजेच तो प्रवाह जो आपल्याला देवाशी जोडतो. श्वास हा दोन जगांमधला पूल आहे, बाह्य आणि अंतर्गत. बाहेरचं जग आवाजानं भरलेलं आहे, पण आतलं जग शांत आहे. बासरी या दोन्ही जगांना जोडते. बाहेर ती आवाज देते, पण आत ती मौनाचं प्रतीक आहे. जसं श्वास येतो आणि जातो, पण कोणाचं नसतो, तसंच बासरीचं संगीतही मुक्त आहे, निर्लेप आहे. श्रीकृष्णाचा श्वास बासरीतून वाहतो तेव्हा ती पवित्र होते, जशी आपली आत्मा देवाच्या श्वासानं पवित्र होते. हा श्वास फक्त जीवन देत नाही, तो अर्थ देतो, स्पंदन देतो, अस्तित्वाला संगीत देतो. श्वास म्हणजे देवाचं अदृश्य रूप, दिसणारं पण जाणवणारं, ऐकू येणारं पण सर्वत्र असणारं. बासरीचं रिकामेपण म्हणजे सजगता. जसं ती प्रत्येक श्वासाला मार्ग देते, तसं मनालाही मोकळं ठेवावं लागतं. जर मन भरलेलं असेल चिंता, भीती, अहंकार, अपेक्षा यांनी, तर देवाचा श्वास आत येत नाही. पण मन रिकामं झालं तर देव स्वतः आत उतरतो. तेव्हाच माणूस संगीत बनतो, तेव्हाच तो देवाच्या लयीवर नाचू लागतो. बासरी म्हणजे श्वासाचं प्रतीक, पण तो श्वास फक्त शरीराचा नाही, तो आत्म्याचा श्वास आहे. हा श्वास म्हणजे प्रेम, दया, करुणा आणि जीवनाचा नाद. प्रत्येक श्वासात देवाचं नाव आहे, प्रत्येक श्वासात जीवनाचा आशीर्वाद आहे. आपण जेव्हा प्रत्येक श्वास प्रेमाने, कृतज्ञतेने घेतो, तेव्हा आपण देवाशी संवाद साधतो. श्वास म्हणजे देवाचं संगीत आणि आपण त्या संगीताचे वाद्य आहोत. जर आपण बासरीसारखे बनलो, रिकामे, मोकळे, नम्र, तर देवाचा श्वास आपल्यात वाहील आणि आपल्या जीवनातून प्रेमाचा, शांतीचा आणि आनंदाचा गंध पसरेल. बासरीचा प्रत्येक सूर म्हणजे एक श्वास. प्रत्येक श्वास म्हणजे देवाचं एक स्मरण. त्यामुळे बासरी फक्त वाजत नाही, ती जिवंत आहे. ती श्वास घेते, ती प्रेम करते, ती जीवन देत राहते. तिचं अस्तित्व म्हणजे सततचं स्मरण, मी नाही, तो माझ्यातून वाहतो. श्वासाचं महत्त्व हेच सांगतं की जीवनाचं सार साधेपणात आहे. बासरीसारखं जीवन म्हणजे फक्त इतकंच, श्वास घेत राहा, देत राहा, पण थांबू नका. कारण जसा श्वास थांबतो, तसंच जीवन थांबतं. त्यामुळे श्वास म्हणजे प्रवाह आणि प्रवाह म्हणजे देव. बासरी आणि श्वास यांचं नातं हे अस्तित्व आणि सर्जन यांचं नातं आहे. श्वास देवाचं बीज आहे आणि बासरी त्याची फुललेली शाखा. एक बिना दुसऱ्याचं अस्तित्वच नाही. म्हणूनच बासरी आपल्याला सांगते, देव बाहेर शोधू नकोस, तो प्रत्येक श्वासात आहे. जीवन बासरीसारखं बनव, जेणेकरून प्रत्येक श्वासातून प्रेम, शांतता आणि आनंद वाहेल. कारण जेव्हा तू श्वास घेतोस, तेव्हा देव तुला जीवन देतो, आणि जेव्हा तू श्वास सोडतोस, तेव्हा तू देवाला परत जीवन देतोस.
हाच सर्वात सुंदर संवाद आहे आत्मा आणि परमात्म्याचा. बासरी म्हणजे श्वासाचं प्रतीक. ती सांगते की देव तुझ्या आत आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. फक्त ऐकायला शिक, कारण देवाचं संगीत सतत वाजतं तुझ्यातून, तुझ्या भोवती आणि तुझ्यामुळे. बासरीचा सूर ओसरतो, पण त्याचा नाद अजूनही हवेत राहतो. ती सांगून गेली, देव बाहेर नाही, तो तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. बासरी थांबली, पण श्वास चालू आहे आणि त्या प्रत्येक श्वासात देवाचं संगीत अजूनही वाहतंय. जय श्री कृष्ण.